वेलकम अँड वेलकम बॅक टू कोम स्टायलिंग कॉर्नर. मी कोमल आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कोम स्टायलिंग कॉर्नर या चॅनलवरती. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक व्हाईट साडी विथ डिफरंट लुक. ओके, सो व्हाईट कलर असा आहे ना की तो कुठल्याही कलरसोबत तुम्ही कॉम्बिनेशन करून लुक क्रिएट करू शकता. एक मल्टी कॉम्बिनेशन कलर किंवा एक गेम सारखा आहे. तुम्ही कुठलाही व्हाईटसोबत कुठलाही दुसरा कॉन्ट्रास्टमध्ये कलर किंवा एखादा डार्क कलर्स कॉम्बिनेशन करून किंवा कंबाईन करून एक मस्तपैकी एक गेम चेंजिंग लुक क्रिएट करू शकता. आता मी सध्या जे वेअर केलेलं आहे ते व्हाईट ऑन व्हाईट आहे. ह्या साडीसोबत मला जे ब्लाऊज मिळालं होतं व्हाईट कलरचं ते मी याच्यावरती वेअर केलेलं आहे. 3/4 स्लीवचं ब्लाऊज आहे सिम्पल. साठी मी काय केलेलं आहे, सिम्पल एक बन घातलेला आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे एक सिम्पल बन घातलेला आहे. त्याला छानसा गजरा वगैरे लावलेला आहे. सिम्पल एक नेकलेस घातलेला आहे जे की साऊथ इंडियन आहे. ऑब्वियसली टेम्पल ज्वेलरी आपण ज्याला म्हणतो. रेड कलरची लिपस्टिक, एक बिंदी जी एकदमच कॉन्ट्रास्ट आहे या सगळ्या लुकला. आणि गोल्डन कलरच्या बँगल्स. ऑब्वियसली याचे जे काठ वगैरे आहेत ते गोल्डन कलरचे आहेत. आणि पूर्ण ओव्हरऑल साडीवरती सुद्धा गोल्डन कलरची बुट्टी आहे. तुम्हाला एकदम सिम्पल बट खूप असं छान फंक्शनल लुक ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचं लुक मी ते क्रिएट केलेलं आहे व्हाईट साडीसोबत. व्हाईट ऑन व्हाईट ऑफिसवर किंवा स्पेशल टीचर्स वगैरे असतात, टीचर्स वगैरे व्हाईट कलर घालतात. आणि एखादं फंक्शनसाठी जर तुम्ही घालत असाल कॉलेज किंवा स्कूलच्या फंक्शनसाठी तर तुम्ही डेफिनेटली असं ट्राय करू शकता. त्याचबरोबर कुठल्याही फंक्शनसाठी जर तुम्हाला व्हाईट साडी ट्राय करायची असेल तर तुम्हाला जास्त काही विचार करायचा नसेल. कॉम्बिनेशन व्हाईट कलर ट्राय करायला जास्त काही विचार करावा लागतं मला तरी वाटत. सो हे तर फर्स्ट लुक ज्याच्यामध्ये मी सिम्पल एक फंक्शनल लुक क्रिएट केलेला आहे एकदम. फॉर दी सेकंड लुक मी ह्या व्हाईट साडीसोबत एक मजंटा कलरचा ब्लाऊज घेतलेला आहे ज्याचं की हाय नेक आहे. तुम्ही बघू शकता ज्याच्यावर आपण गोल्डन कलरची डिटेलिंग आहे. अशा प्रकारची घोटापट्टी लेस आहे नेकला, त्याचबरोबर स्लीव्जला वगैरे. की बँगलसाठी का मी हा जो आर्टिफिशियल गजरा आहे तो अशा प्रकारे केसांमध्ये लावणार आहे जो की खूप छान वाटतो, खूप ट्रेंडी फॅशनेबल वाटतो. सो अशा पद्धतीने आपण त्याला लावून घेऊयात. हा गजरा अशा पद्धतीने लावण्यासाठी दोन्ही साईडला त्याला पिन लावून घ्यायचे आहे आणि त्या व्यवस्थित तुमच्या केसांमध्ये सिक्युअर करून घ्यायच्या आहेत जेणेकरून तो गजरा व्यवस्थित बस. आणि तो लावल्यानंतर काहीसा असा दिसतो, खूप छान एकदम साऊथ इंडियन टाईप लुक येतो. सो बँगल्समध्ये मी अशा प्रकारच्या बँगल्स घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ज्या की थोड्याशा मजंता कलरच्या जवळपास आहे, म्हणजे ब्लाऊजला मॅच होईल अशा. त्याच्यामध्ये मी गोल्डन कलरच्या आणि प्लस एक मध्ये कडं टाकलेला आहे. थोड्याशाच बँगल घेतलेल्या आहेत. एका हातामध्ये स्टील वॉच ठेवलेला आहे आणि अशी सुंदर हेअरस्टाईल. लिपस्टिक मी इथे यूज केलेली आहे जी की माझ्या ब्लाऊजला मॅच करेल अशा टोनची. डार्क खूप छान वाटते. टिकली अजून मी चेंज केलेली नाही आहे, टिकली पण चेंज करणार आहे. एक हाय नेक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं गळ्यातलं वगैरे यूज करत नाही. तुम्ही हवं तर लॉंग नेक पीस वगैरे ट्राय करू शकता, बट याला पण इथे डिटेलिंग वगैरे आहे सो मला गरज नाही वाटत आहे. त्याऐवजी मी अशा प्रकारचे इयरिंग्स यूज करते आहे. या इयरिंग्सला इयर कप्स असं म्हणतात आणि हे पूर्ण कान तुमचा झाकता, त्याच्यामुळे तुम्हाला खूप हेवी असं लुक क्रिएट होतं. तुम्ही बघू शकता थोडंसं जपून घालायला लागतं. तुमच्या कानाच्या न पण त्याला सिक्युअर करण्यासाठी असतं. ते व्यवस्थित दाबून व्यवस्थित पॅक करायचं आणि त्यानंतर खूप सुंदर वाटतं इयरिंग्स. मला ती गोष्टी खूप आवडते, खूपच छान वाटतं. त्या साडीच्या कॉम्बिनेशनसोबत एकदम